मला असं वाटतं की या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे। त्यामुळे जी काही आन्सर शीट आहे त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही। मी मगाशी येताना सहज टीव्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती आन्सर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे। उद्धव ठाकरे नागपुरात गेलेले आहेत, रामरक्षा पठण करतायत आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांनी रामरक्षा पठण जे आहे ते केलं जात आहे। आणि काही वेळापूर्वी रामरक्षा पठण सुरू होण्याच्या आधीच नागपूर महानगरपालिकेने कारवाई केली की ठाकरेंचे सगळे बॅनर जे आहेत रस्त्यावरती लावलेले ते काढले, त्याच्यामुळे सुद्धा बराच वाद पाहायला मिळाला। तुम्हाला निमंत्रण होतं? पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। सर, पुण्यात एक आत्महत्या झाली आहे। 24 तासाच्या वर कालावधी झाला एफआयआर होऊन 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एकही अटक नाहीये। एका स्थानिक माजी आमदारांचं नाव देखील त्याच्यात आहे जे आता शिंदे सेनेचे नेते आहेत, म्हणून ही कारवाई होत नाही असं बोलतात। मला असं वाटतं की जर पोलिसांनी त्या संदर्भात एफआयआर केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील, कोणाचाही दबाव नाही आहे। जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती पोलीस करतील।